नमस्कार मंडळी. आता गणपतीचे आगमन होणार आहे. गणपतीचे आगमन होण्यापूर्वी हरतालिका येते. त्या दिवशी उपवास केला जातो आणि हा उपवास तर गणपती बाप्पाची पूजा झाल्यावर व नैवेद्य दाखविल्यानंतरच हरतालिकेचा उपवास सोडला जातो. आणि त्या दिवशी तर स्त्रियांची खूप धावपळ असते आणि त्यात हरतालिकेचा उपवास आणि दुसऱ्या दिवशी सुटणार, तर त्यासाठी दिवसभर उत्साह व एनर्जी राहण्यासाठी सात्विक पौष्टिक उपवासाची भाजणी कशी करावी आणि त्यापासून आपण कोणते अजून वेगळे पदार्थ बनवता येतील त्याची रेसिपी मी तुम्हाला आज देणार आहे. हां, पण तुम्हाला आधी त्याची तयारी करावी लागेल किंवा तुमच्याकडे अजिबात वेळही नसेल, तर अशावेळी तुम्ही रेडीमेड उपवासाची भाजणी आणूनसुद्धा पदार्थ बनविता येतील. त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा व आवडल्यावर लाईक करा. उपवासाचे लाडू आणि थालीपीठ कसे बनवायचे याची रेसिपी व साहित्य सांगायला सुरुवात करते. चला तर मग पाहूया साहित्य व कृती. साहित्य: पाव किलो साबुदाणा, अर्धा किलो भगर वरीचे तांदूळ, पाव किलो राजगिरा, 100 ग्रॅम जिरे. कृती: कढई गॅसवर ठेवून गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून साबुदाणा 3 मिनिटे परतून बाजूला ठेवा. नंतर भगरसुद्धा 3 मिनिटे परतून बाजूला ठेवून द्या. आता राजगिरा 3 मिनिटे परतून बाजूला ठेवून द्या. आता गॅस बंद करून जिरे परतून घ्या. नंतर सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर पिठाच्या चाळणीने चाळून व हवाबंद डब्यात भरून ठेवा. ही झाली आपली उपवासाची भाजणी तयार. या भाजणीपासून आता आपण याच भाजणीचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकतो. लाडू बनवता येतात किंवा गुळपापडी बनवता येते, तिखट धिरडी बनवता येते, वडे बनविता येतात. पण आता मी तुम्हाला थालीपीठाची रेसिपी देत आहे. त्याची साहित्य व कृती पाहूया. साहित्य: चटणी बनविण्यासाठी 2 ते 3 हिरवी मिरची, 50 ग्रॅम शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले, 50 ग्रॅम दही, चवीप्रमाणे मीठ. आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यावी. ही झाली आपली चटणी तयार. ही चटणी आपण वड्याबरोबर व धिरडीबरोबर, थालीपीठाबरोबर खाता येते. थालीपीठ बनविण्यासाठी 2 वाट्या भाजणीचे पीठ, 3 उकडलेले बटाटे साल काढून, 2 टेबलस्पून शेंगदाणे बारीक कूट केलेला, 2 ते 3 हिरवी मिरची बारीक चिरून किंवा ठेचा, चवीप्रमाणे मीठ व गरजेनुसार तेल किंवा साजूक तूप. आता आपण कृती पाहूया. एका बाऊलमध्ये भाजणीचे पीठ घेऊन त्याच्यात शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचीचा ठेचा, मीठ आणि उकडलेले बटाटे मॅश करून टाकावे. आता सर्व साहित्य एकत्रित करून घट्ट पीठ मळून घ्यावे. पीठ मळून घेताना थोडे पाण्याची गरज भासली तर 2-3 टेबलस्पून पाणी घालावे. आता पिठाचे सारखे गोळे करून घ्यावे. तवा गॅसवर ठेवून चांगला गरम झाल्यावर पोळपाटावर कॉटनचा कपडा ठेवून त्याच्यावर पाण्याचा शिपका मारून थालीपीठाचा गोळा ठेवून पाण्याने हात ओले करून थापून घ्या. आता गरम तव्यावर 1 टेबलस्पून तूप किंवा तेल गोलाकार सोडून द्या. नंतर थापून घेतलेले थालीपीठ कपड्यासकट उचलून तव्यावर टाका व वरतून व कडेला सर्व बाजूंनी 1 टेबलस्पून तेल किंवा तूप सोडावे. नंतर त्याच्यावर झाकण ठेवून द्यावे व 1 सेकंदाने झाकण काढून दोन्ही बाजूंनी थालीपीठ चांगले भाजून घ्यावे. थालीपीठ झाकण ठेवून भाजल्याने थालीपीठ मऊ होतात आणि वाताळ होत नाही. तुम्हाला थालीपीठ थापून जमत नसेल तर भाजणीचे सुके पीठ घेऊन पोळपाटावर चपातीसारखे लाटून घ्यावे व थालीपीठवर जास्तीचे लागलेले पीठ कपड्याने पुसून काढावे. नंतर 1 टेबलस्पून तेल किंवा तूप तव्यावर सोडून थालीपीठ हाताने उचलून तव्यावर टाकावे व कडेला व मध्ये 1 टेबलस्पून तेल सोडून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे. नंतर प्लेटमध्ये चटणी व थालीपीठ घेऊन सर्व करावे. आपण भाजणीचे लाडू कसे करावे याची रेसिपी, साहित्य व कृती सांगते. उपवासाचे भाजणीचे लाडू. साहित्य: 2 वाटी भाजणीचे पीठ, 1 वाटी साजूक तूप, 1.5 वाटी गूळ किसून, 2 टेबलस्पून सुके खोबरे किसून, 10 काजू, 10 बदाम बारीक चिरून किंवा पावडर, 3 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट, वेलची पावडर 1 टीस्पून. कढई गॅसवर ठेवून चांगली गरम झाल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून 3 टेबलस्पून तूप घालून गरम झाल्यावर त्याच्यात 2 वाटी भाजणीचे पीठ घालून सतत 7 ते 8 मिनिटे परतून घ्यावे. आता त्याच्यात 2 टेबलस्पून तूप घालून 2 ते 3 मिनिटे सुगंध येईपर्यंत परतावे.
नंतर परातीत काढून घ्यावेत. नंतर गॅस पूर्णपणे कमी करून आता कढईत 1 टेबलस्पून तूप घालून बदाम व काजू तळून काढून घ्यावेत. आता शिल्लक राहिलेल्या तुपात खोबऱ्याचा किस घालून परतून परातीत काढून घ्यावा. नंतर 1 टेबलस्पून तूप घालून गरम झाल्यावर त्यात किसलेला गूळ घालावा. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत तोपर्यंत बदाम व काजू मिक्सरच्या भांड्यातून घालून पावडर करून घ्यावी व परातीत काढून घ्यावी. आता त्याच्यात शेंगदाण्याचा कूट व वेलची पावडर घालून परातीतले सर्व साहित्य एकत्रित करून कढईत घालून एकजीव करून घ्यावे व गॅस बंद करून कढईतले मिश्रण परातीत काढून घ्यावे व थोडे थंड झाल्यावर लाडू वळून घ्यावेत. तुम्हाला जर लाडू बनवायचे नसतील तर परातीला तूप लावून हेच मिश्रण थापून घ्यावे व त्याच्या वड्या पाडाव्यात. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यावर कमेंट्स करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.